पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने 2 वर्षांपूर्वी 26 लाख रुपये खर्च करून हे जे सदरचं वॉशरूम आहे ते बांधलं होतं. पण 2 वर्षांपासून हे वॉशरूम ते कुलूपबंद अवस्थेमध्ये आहे. मग वॉशरूम बांधण्याचं कारण काय होतं? जर ते कुलूप बंद करूनच ठेवायचं असेल तर मग कशाला बांधण्याची नाटकं करायची? पहिलं 1 मजली बांधलं होतं, तिथपर्यंत ठीक होतं. पण 2024 पासून ते आतापर्यंत हे वॉशरूम खुलच करण्यात नाही आले. मी म्हात्रे पूलच्या परिसरामध्ये उभा आहे. माझ्या पुढे म्हात्रे पूल, जिकडे म्हात्रे पूल एक्झिट होतो, अगदी त्याच रोडला उजवीकडे लागून डावीकडे लागून हे सदर शौचालय आहे. पण ते अद्यापही खुलं करण्यात आले नाही. आणि याची खासियत म्हणजे दिव्यांग, महिला, पुरुष आणि तृतीयपंथी अशा प्रकारचे 4 कंपार्टमेंट म्हणजे 4 खोल्या इथे करण्यात आल्यात वॉशरूमच्या, आणि एक बाथरूमची पण खोली, म्हणजे टोटल 5 खोल्या इथे करण्यात आल्यात. पण तरी देखील हे उघडं नाही. मग 26 लाख रुपयांचा खर्च करून काय उपयोग झाला? आणि इथपर्यंत पण ठीक होतं जेव्हा 1 मजल्यापर्यंत होतं. थोड्या दिवसांनंतर म्हणजे हे 1 मजल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अजून वरती म्हणजे केअरटेकरसाठी, टॉयलेटच्या केअरटेकरसाठी 10 लाख रुपयाचा खर्च करून अजून एक मजला वाढवण्यात आला होता. मग त्याचा पण काय उपयोग झाला नाही. म्हणजे मजला वाढून उपयोग काय? जर टॉयलेट चालू नसतील नागरिकांसाठी, जर हे सुविधा असेल. आधीच तसं बघायला गेलं तर पुणे शहरामध्ये जे टॉयलेट्स आहेत त्याची अवस्था किती चांगली आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर नवीन वॉशरूम जर होत असतील आणि जर ते कुलूप बंद होत असतील तर नागरिकांनी जायचं कुठं मग? आणि अजून एक गोष्ट की ई टॉयलेट्स नावाची मध्यंतरी कन्सेप्ट आली होती. जे आहे ते राखणं होत नाहीये. मग ई टॉयलेट्स नावाचे उगीतच प्रकल्प आणून नागरिकांची दिशाभूल तरी कशाला करायची? बरं, ई टॉयलेट्स आणले तरी पण त्याची सोय व्यवस्थित नाहीये. स्वच्छतेच्या नावाने तिकडे पण बोंब आहे. आणि आता जर स्वच्छतेबद्दल इथे बोलायला गेलो, स्वच्छता राखण्यासाठी हे टॉयलेट तरी चालू पाहिजे ना. आजूबाजूच्या पुणे शहरामधले जे पुणे महानगरपालिकेचे शौचालय आहेत त्याची परिस्थिती देखील स्वच्छ नाहीये. आणि मग इथे केअरटेकरसाठी वेगळं 10 लाख रुपये करून एक मजला बांधलाय. केअरटेकर कुठे तो माहिती नाही. केअरटेकर करण्यासाठी हे वॉशरूम उघडं नाहीये. बाकीचे वॉशरूम घाणेरडे आहेत. की या बाजूला बांधकाम झाल्यानंतर सगळं आता या ठिकाणी खिडक्या तुटलेल्या आहेत. अगदी लिटरली तुटक्या अवस्थेमध्ये या खिडक्या आहेत. आणि एवढंच नाही तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हे जे सांडपाणी वगैरेचं जे जेव्हा कधी चालू होईल ते पण ह्याची सोय अशी करण्यात आली ना की जे सांडपाणी थेट मागच्या नाल्यामध्ये मिसळणार, थेट नदीमध्ये मिसळणार. STP प्रकल्प क्वेश्चन मार्क नाही. स्वच्छतेचा प्रश्न नाही. फक्त पैसे काढायचे, अप्रुव्हल घ्यायचं, वॉशरूम्स बांधायचे, सोय मिळते न मिळती ह्याचा पाठपुरावा करायचा नाही. अशी परिस्थिती सध्या पुण्यामध्ये चालू आहे. आणि पुणे महानगरपालिकेचं ह्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाने म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे जे कोणी आयुक्त उपायुक्त असतील त्यांनी या गोष्टीची तातडीने दखल घेतली पाहिजे आणि नागरिकांच्या सेवेसाठी हे वॉशरूम लवकरात लवकर उघडलं पाहिजे. या गोष्टी तुमची देखील काय मत आहे? किंवा तुमच्याही परिसरामध्ये असे कुठले पुणे महानगरपालिकेचं वॉशरूम आहे, किंवा जर तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग किंवा इतर कुठल्या विभागामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज.मी अंशुकाश.